मला तर प्रश्न पडलाय, सगळेजण बोलून गेले, आता माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही आहे. कारण या हिऱ्याचा एक एक पैलू एका एका मित्रांनी, कुटुंबांनी, सगळ्यांनी तुमच्या समोर मांडलाय. पण जसा जसा हिऱ्याचा पैलू मांडत गेले तसा तसा तो हिरा चमकत गेला. आणि त्या हिरा चमकणाऱ्या हिऱ्याचं तुम्हाला फक्त बाह्यांग माहित आहे, मी त्यांचं अंतरंग सुद्धा सांगू शकतो, पण ते मी काही थोडे उलगडणार नाही. मित्र, संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायाच्या नगरीमध्ये आज आपण अर्जुन गुडसुरकर, जे आमचे गुरुवर्य, मार्गदर्शक आणि मोठे बंधू आहेत, त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित झालात. आजचा क्षण हा अत्यंत भावनिक असा क्षण आहे, आनंददायी आहे, अभिमानाचा क्षण आहे. हा केवळ अधिकाराच्या सेवापूर्तीचा सन्मान नसून एका प्रदीर्घ प्रामाणिक केलेल्या लोकसेवेचा हा एक सन्मान आहे. मी या तुकारामाच्या नगरीमध्ये, संत तुकाराम नगरी, एवढंच म्हणेन, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधी ओळखावा देव तेची जाणावा. हे जर ब्रीद वाक्य कोणासाठी जर खरं ठरत असेल तर ते नेमकं यांच्यासाठी खरं ठरतं. कारण यांच्या अंतरंगामध्ये किंवा यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण खरोखरच समर्पक आहे, सेवाभावी वृत्तीचे गुण आहे. आणि त्यांनी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीमध्ये 10 वर्ष जेव्हा काम केलं, तर तेव्हा खरोखरच या नगरीला एक अत्यंत चांगला उत्कृष्ट प्रशासक, चांगला उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी लाभला. त्यामुळे या गावामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा येतो, प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. हा आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्व कुटुंबासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. अशी माणसं फार कमी असतात. नोकरी करताना नोकरी मिळवणं सोपं आहे, पण ती नोकरी टिकवणं मात्र फार कठीण आहे. कसं आहे, आपल्याला त्यांचं वरवरचं अंतरंग दिसलं, सगळं पाहिलं, पण नोकरी म्हणजे काटेरी खुर्ची आहे. त्या खुर्चीवर बसताना कोणाकोणाला आणि कसं कसं फेस करावं लागतं हे तुम्ही आम्ही कधीच पाहू शकत नाही. फक्त आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहित आहे की नोकरी म्हणजे काय असते. ह्या नोकरीविषयी सुद्धा ते बोलले, त्यांचे मित्र बोलले. आणि इकडे त्यांचे, आता मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही आता या आयुष्यामध्ये आहार, विहार आणि निद्रा या 3 गोष्टींना तुम्ही आता भविष्यामध्ये स्थान द्यावं. आहार याच्यासाठी सांगतोय की हा माणूस एकदा घरून सकाळी नोकरीला निघायचा, घरून आमच्या ताईसाहेब डब्बा करून द्यायच्या, आणि डब्बा करून दिले का माणूस 12 तास घराच्या बाहेर जायचा आणि जेवणाचा तो त्यांचा आहार ठरायचा. पण 12 तास जायचा, संध्याकाळी घरी यायचा, संध्याकाळी घरी आला की आपलं जेवण करायचं, चुपचाप झोपायचा, घरी कोणताही त्रास नव्हता. हा असा माणूस पूर्ण पगारी माणूस. अर्धा माणूस पूर्ण पगार होता. घरी यायचा 12 तास म्हणजे 12 तास बाहेर, म्हणजे अर्धा माणूस पूर्ण पगार. पण आता मात्र उलट परिस्थिती आहे. आता पूर्ण माणूस घरी राहील आणि अर्धाच पगार घेईल. त्यामुळे आता आमच्या ताईसाहेबांना त्यांना सांभाळायचं आहे. आणि सांभाळता सांभाळता त्यांना आता 12 तास आणि 12 तास 24 तास झेलायचं आहे. ते कसं झेलतील, ते चांगलंच झेलतील. अतिशय कुटुंबवत्सल अशा त्यांच्या अर्धांगिनी आहेत, आमच्या ताईसाहेब आहेत. मी निश्चित त्यांना सांगेन की त्यांच्या आहारावर लक्ष द्या. कारण निवृत्त झाल्यानंतर माणसाच्या सगळ्या सवयी बदलतात, सर्व तुमचे रुटीन बदलतं. या काळामध्ये आपण एकच म्हणू की तुम्ही आहारावर लक्ष द्या. विहारासाठी तर नवीन गाडी घेतलीच आज, आणि नवीन गाडीच्या ड्रायव्हरची सीट पण वकील साहेबांनी बुक करून टाकली आहे. त्याच्यामुळे विहाराची पण त्यांची सोय झालेली आहे. विहार म्हणजे फिरणे. आणि हे सगळं करत असताना मी एकच म्हणेन, किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपना है उसे अर्जुन कहते हैं. म्हणजे दुसऱ्यांचं दुःख, दुसऱ्यांचं सुख दुःख काय असेल ते आपल्यामधलं काय, कोणाला कोणती अडचण असेल ते ओळखण्याचं काम ते करतात. आणि या अशा माणसाला आता आमचा संबंध येण्याचा काही विषयच नाही. आम्ही राहतो यवतमाळला, नोकरी करतो अमरावतीला, आणि हा माणूस राहतो पुण्याला, देहूला, काही संबंध नाही. पण तो एक अचानक एक घटना आमच्या आयुष्यात घडली की मी यवतमाळ नगर परिषदचा सीओ म्हणून काम करत असताना त्यांच्या मित्रांमुळे माझी त्यांची ओळख झाली.
त्यांचे मित्र आमचे मित्र झाले, त्या मित्रामुळे त्यांची ओळख झाली. आज नुसती ओळखच नाही, आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबातला एक घटक आहे, ते सुद्धा आमच्या कुटुंबातला एक घटक म्हणून काम करतात. आणि आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हक्कानं पहिल्यांदा निगडीत उतरतो, मग ते रजनीगंधा सोसायटीत जातो, फ्रेश होतो, मग बाकीचे कामं करतो. म्हणजे एवढं कुटुंब वत्सल प्रेम फक्त 5 वर्षाचे आमचे ऋणानुबंध आहे. या 5 वर्षाच्या ऋणानुबंधामध्ये आम्ही त्यांना खूप मी जवळून बघितलंय. कारण म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके ख्वाब बड़े होते, मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके ख्वाब बड़े होते हैं, मंजिलें उन्हीं को मिलते हैं जो अपना फर्ज ईमानदारी से निभाते हैं. आणि ते इमानदारीने फर्ज निभवण्याचं काम नोकरीमध्ये त्यांनी केलं. मी या ठिकाणी साहेब, आपण सेवेतून निवृत्त होतात, पण समाजाला तुमच्या अनुभवाची गरज आहे. तुम्ही जे 36 वर्ष सेवा केली ते सर्व अनुभव या समाजाला तुमच्या प्रेरणेतून, तुमच्या मार्गदर्शनातून मिळावे अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. कारण म्हणतात पद संपते अधिकार संपतो. पद संपलंय तुमचं, अधिकारही संपले. पद संपतो, अधिकार संपतो, पण सेवाभाव कधीच संपत नाही. पद संपतो, अधिकार संपतो, पण सेवाभाव कधीच संपत नाही. माणूस निवृत्त होतो नोकरीतून, पण माणुसकीतून मात्र कधीच निवृत्त होत नाही. माणुसकीतून मात्र कधीच निवृत्त होत नाही. आनंदाची डोही आनंद रंग, आनंदाची अंग आनंदाची, असा जो माणूस या नगरीमध्ये राहिला, म्हणजे सर्व बाजूने जर त्या माणसाला आपण पाहिलं तरी त्यांचे सगळे गुण जे आहे, अवगुण नाही म्हणणार मी, सगळे गुण म्हणणार आहे, ते सगळे गुण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. असा माणूस माझ्या आयुष्यात आला, मी त्यांना गुरु मानतो. मी जरी आज एवढ्या मोठ्या पदावर काम करत असलं तरी त्यांनी छोट्या मोठ्या मधून जे काम केलं त्यांचे अनुभव आम्ही नेहमी ऐकतो आणि त्या अनुभवातून आम्ही सुद्धा प्रेरणा घेतो. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात केलेले कार्य आम्ही सुद्धा आमच्या नोकरीमध्ये करतो. कारण ते नोकरीवर लागले तेव्हा कोणता मोबाईल नव्हता, कोणती मोटरसायकल नव्हती, कोणती गाडी नव्हती, काहीच नाही. म्हणजे तो अशा युगात नोकरीवर लागले की ज्या काळात कशाचंही काम नव्हतं, त्यावेळेस काम पण कमी होतं, मीटिंग पण असली तर 4 दिवस महिनाभरात माहीत पडायची. पण आज ते डिजिटल युगातून निवृत्त होत आहे. म्हणजे आज त्यांना मीटिंग ऑनलाईन, सगळं ऑनलाईन, कोणत्याही गोष्टी म्हणजे सगळ्या तुम्हाला चुटकीसरशी कराव्या लागतात. म्हणजे त्या काळापासून ते या काळापर्यंत नोकरी करण्याचा त्यांना अतिशय चांगला अनुभव आलेला आहे. आणि हा अनुभव मी सांगेन की सर्वांसाठी प्रेरणादायक असावा. मी त्यांना यापुढे एक सल्ला देईल किंवा एक सांगेन की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आमच्यासारख्या सर्व अधिकाऱ्यांना, मित्रांना, सर्वांना एक चांगला संदेश द्यावा, चांगला उपदेश करावा. आणि आपले जे कुटुंब वत्सल आपण आहातच, आपण आपल्या सर्व भावंडांशी मिळून मिसळून राहतात, सर्व आपले नातेवाईक मी बऱ्याच जणांना ओळखतो, 5 वर्षामध्ये मी बहुतेक लोकांना ओळखतो. तर खरंच सगळ्यांच्या तोंडून तुमच्याविषयी अगदी चांगले उद्गार निघतात. ही खरोखर एक अभिमानाची बाब आहे. आणि या मंगल प्रसंगी मी फार न बोलता आज तुम्हाला या ठिकाणी उत्तम आरोग्य चिंततो, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य मिळो, समाधान, सुख, समृद्धी आणि अखंड दीर्घायुष्य प्राप्त हो अशी मी या ठिकाणी तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज आमच्या ताईसाहेबांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नवीन गाडी आपण आपल्या कुटुंबामध्ये घेतली, त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देतो की पुढील आयुष्य आपण अगदी सुखासमाधाने जगावं. आणि एक मी ताईसाहेबांना पण सल्ला देईल की ते पहिले जसे जगत होते तसेच जगू द्या. तुम्ही काही त्यांच्या लाईफ मध्ये फार इंटरफेअर करू नका. कोणी आलं जाऊ द्या, मित्र आले जाऊ द्या, कुठे बसतो म्हणलं बसू द्या. पाप किती छान असले त्यांचे वृक्षवली मंडळी, त्यांना खरे त्यांचे गुण माहित आहेत. पण आम्ही एवढंच म्हणेन, जाता जाता मी अध्यक्ष भाषणाचा समारोप करताना एवढंच म्हणेन की भाऊसाहेब, तुम्ही तुमच्या मित्रासाठी असेल मित्र, तुम्ही तुमच्या मित्रासाठी असेल मित्र, घरच्यासाठी आपलं छोटस पिल्लू, आणि आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करू, कारण आम्ही तुमच्यासाठी एकच बनू, इल्लू 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 इल्लू. थँक्यू, धन्यवाद.